नमस्कार. साप्ताहिक राशी भविष्य 19 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाचा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो. आपण ज्या पद्धतीप्रमाणे मागच्या रविवारी पण मी हे प्रदर्शित केलं होतं मागच्या आठवड्याकरिता, तसेच 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट राशी भविष्य मेष ते मीन राशीचे दर्शवित आहे. साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते, की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली, तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील, की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. तर हे एक मार्गदर्शन आहे आणि याचा फायदा आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा आणि याचा फायदा नक्कीच करून घ्यावा, ही विनंती. मेष मेष ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी पहिली रास आहे. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांती वृत्ताच्या 1-33 अंशात पसरली आहे. मेंढासारखा राशीस्वामी मंगळ, अग्नितत्व, उग्र स्वभाव चला तर आता आपण पुढील सप्ताहाचे मेष राशी भविष्य काय दर्शवते ते बघू. तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमचा साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल. ज्याचा परिणाम स्वरूप तुम्ही आपल्या जीवनाने जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सरळतेसोबत घेऊ शकाल. तुम्ही आपल्या धनसंचयनाला घेऊन थोडे निष्काळजीपणाने वागाल. या काळात मोठ्या व्यक्तींचा सल्ला आणि अनुभवच तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात भविष्यात मदत करेल. या आठवड्यात अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला आपल्या पालकांच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे तपासणीकरिता घेऊन जावे. पूर्वी केलेली सर्व गुंतवणूक तुमच्यासाठी या सप्ताहात बरीच फायद्याची सिद्ध होईल. परंतु जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करतात, तर तुम्हाला भागीदारीच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. या कारणाने तुम्ही यावेळी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यापासून वंचित राहाल. ध्यान ही एक सर्वश्रेष्ठ मानसिक औषध आहे, जी आपल्या तार्किक क्षमतेला आश्चर्यकारकपणे वाढवते. आपल्याकडे या आठवड्यात यासाठी देखील वेळ आहे, म्हणून सकाळ-संध्याकाळ ध्यान करा. चला तर आता आपण वृषभ राशी काय दर्शवते ते बघूया. वृषभ ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडली 2 आकड्याने दर्शवतात. वृषभ ही रास चंद्राची रास आहे. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशिकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. पुढील सप्ताहाचे वृषभ राशी भविष्य जर तुम्ही काही मोठ्या आजाराने पीडित आहेत, तर या आजाराने नेहमीसाठी आराम मिळवू शकाल. या सप्ताहात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडून घेऊही नका. ही वेळ तुम्हाला धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता दर्शविते. यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन देण्याची मन बदलू शकतात. या सप्ताहात घर-कुटुंबात तुम्ही आपल्या सामंजस्य स्थापित करण्यात यशस्वी व्हाल. यामुळे तुमच्या कुटुंबातील सामाजिक स्थितीही मजबूत होईल आणि तुम्हाला सदस्यांमध्ये योग्य प्रतिष्ठा प्राप्त करण्यात यश मिळेल. तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भागात केतू देव उपस्थित असेल आणि अशात तुम्हाला करिअरने जोडलेली या सप्ताहात यात्रा करण्यास जावे लागू शकते. परंतु ही यात्रा शक्य झाल्यास टाळावी, कारण तुम्हाला ही यात्रा फायद्याची नाही आहे. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभावकांचे सहयोग मिळू शकते. अशात तुम्हाला हा सल्ला दिला जातो, की आपल्या प्रत्येक संकोचला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा. पुढील सप्ताहाचे मिथुन राशीचे भविष्य काय दर्शविते? मिथुन ही ग्रीक पुराणाप्रमाणे रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे.
म्हणून हिचे नाव जेमिनी. हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची अश्विन नावाची 2 जुळी मुले आहेत. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती. तसेच खाली दिल्याप्रमाणे ही चरणाक्षरे आहेत. आता आपण बघूया पुढील सप्ताहाचे मिथुन राशी भविष्य. मिथुन राशीतील जातकांसाठी लहान-लहान गोष्टींमुळे अधिक चिंतित असाल. अशात स्वतःला थोडे शांत करण्याची आवश्यकता असेल अथवा तुम्हाला हा चिडचिडा स्वभाव तुमचे आरोग्य बिघडवू शकते. या आठवड्यात पैशाशी संबंधित अनेक समस्यांमुळे आपण चिंतेत असू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या विश्वासू व्यक्तींकडून काही सल्ला घ्यावा लागेल. तर त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य ही देखील घ्यावे. या सप्ताहात तुमच्या निजी जीवनात बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील, जेव्हा तुम्हाला हे वाटेल, की तुमचे मित्र सहयोगी स्वभावाचे आहे. व्यतिरिक्त यामुळे तुम्हाला काही बोलण्याच्या वेळी विशेष सावधान राहण्याचा सल्ला असेल अथवा तुम्ही कारण नसताना त्यांना नाराज करू शकता. निजी जीवनात दुसऱ्यांसोबत चालत आलेला वाद तुम्हाला त्रास करवेल. यामुळे तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्यांवर विश्वास लवकर ठेवणार नाही. यामुळे तुमची बरीच गरजेची कामे बाधित होऊ शकतात. या सप्ताहात तुम्ही काही परीक्षा देणार असाल, तर तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या गैरकायद्याच्या गोष्टीपासून सावध राहावे लागेल. अन्यथा तुमच्यासोबत तुमच्या भविष्याचेही नुकसान होऊ शकते. कर्क राशी कर्क हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे. ते 90 ते 120 डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरले आहे. उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे 22 जून ते 22 जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो. या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल, प्रबंधक, कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. तर पुढील सप्ताहाचे कर्क राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया. या सप्ताहात जितके शक्य असेल आपल्या कामकाजातून वेळ काढून स्वतःला थोडा आराम द्या. कारण तुम्ही आधीच्या दिवसात भारी मानसिक दबावातून गेलेले आहे. म्हणून या सप्ताहात तुमच्या बऱ्याच गोष्टींमध्ये सामील होऊन आपले मनोरंजन करणे तुम्हाला शारीरिक विश्राम करण्यासाठी खूप सहाय्यक सिद्ध होईल. म्हणून अधिक थकण्याचे काम करण्यापासून दूर राहणेच तुमच्यासाठी उत्तम राहील. हा सप्ताह आर्थिक जीवनाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे. वाहन चालवणाऱ्या जातकांना ते चालवण्याच्या वेळी थोडी अधिक सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण शक्यता आहे की त्याने क्षतिग्रस्त होण्याने तुम्हाला आपले धन त्यांच्यावर खर्च करावा लागेल. घरात उल्हासाचे वातावरण या सप्ताहात तुमच्या दबावाला कमी करेल. अशात गरजेचे असेल की तुम्हीही यात पूर्ण सहभाग घ्या आणि फक्त मूकदर्शक बनू नका. सोबतच या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट सांभाळण्यात मदत मिळेल की आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल. यासाठी तुमच्या प्रत्येक कामामागे प्रेम आणि दूरदृष्टीची भावना असली पाहिजे. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वेदनवृत्तीची वार्ता मिळू शकेल, ज्याला ऐकून तुम्ही अधिक भावूक होऊ शकतात. शक्यता आहे की ही वार्ता स्वतः आपले वरिष्ठ अधिकारी ऐकवतील, यामुळे तुमची पदप्रतिष्ठामध्येही वृद्धी होऊ शकेल. सोबतच यानंतर दुसरेही कर्मी आता तुम्हाला अधिक सन्मानाच्या दृष्टीने पाहतील. या सप्ताहात सर्व विद्यार्थ्यांना आपला आळस कमी केला पाहिजे अथवा समस्या येऊ शकतात, कारण या काळात तुमचा हा आळस तुम्हाला बरेच मागे करेल. यामुळे तुम्हाला येणाऱ्या वेळा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपला आळस कमी करून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. पुढची राशी सिंह. लिओ हे प्राचीनत्व माद्यांना मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते. पर्शियन लोक लिओ सीर किंवा शीर म्हणतात. तुर्क आर्टान, सिरियन आर्य, ज्यू आर्य, भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह. या राशीत प्रबळ पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकारप्रियता, मोकळ्या मनाचा उदार व तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. सिंह राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य. सिंह राशीतील जातकांनी तब्येतीची काळजी घ्यावी. डॉक्टरांकडे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल. आधीच्या सप्ताहाच्या अपेक्षा हा सप्ताह तुमच्या करिअरला गती देण्याचे कार्य करेल. कारण जर तुम्ही व्यापारी आहात, तर तुम्हाला अचानक नवीन ग्राहक व गुंतवणूकदार सोबत भेट घालून त्यांना आपल्या पक्षात करण्याची संधी मिळू शकते. तसेच नोकरीपेक्षा जातकांचे सहकर्मी ही या काळात त्यांना अधिक समजण्याचा प्रयत्न करून त्यांना आपले पूर्ण सहयोग देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात उच्च शिक्षण क्षेत्रात तुम्ही खूप उत्तम प्रदर्शन करू शकतात आणि ह्या हेतू जर तुम्ही विदेशात जाण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यातही तुम्हाला उत्तम यश मिळण्याचे योग बनत आहे. परंतु आपले सर्व कागदपत्र पूर्ण ठेवा आणि सर्व गरजेचे फॉर्म वेळोवेळी भरत राहा. नियमित आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा. सिंह राशीच्या लोकांनी नियमित
सत्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा. पुढील राशी कन्या. कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे. या राशीत दुहेरी व्यक्तिमत्व, विद्वान, आलोचक, लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान तसेच ही खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. पुढील सप्ताहाचे कन्या राशी भविष्य काय दर्शवते ते आता आपण बघूया. कन्या राशीतील जातकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्या आरोग्यासाठी सामान्यपेक्षा थोडे उत्तम राहणार आहे. खास करून सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील. या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जे लोक भागीदारीमध्ये व्यापार करत आहे, त्यांना सल्ला दिला जातो, की या काळात काही चुकीच्या गोष्टींना स्पष्ट ठेवण्यात किंवा बाहेरच्या निघण्याची रणनीतीची योजना बनवण्याची आवश्यकता असू शकते. कारण हा सप्ताह भागीदारीसाठी तेव्हाच अधिक फळदायी सिद्ध होईल, जेव्हा तुम्ही स्वतः व्यापाराच्या विस्तारासाठी प्रयत्न करताना दिसाल. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे बरेच पैसे शिक्षण सामग्रीवर खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत पैशाचे महत्त्व समजून घेऊन केवळ आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टीच खरेदी करा आणि तसेच उपाय म्हणून नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. कन्या राशीच्या लोकांनी नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. पुढील राशी तूळ यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडलीमध्ये 7 आकड्याने दर्शवितात. ही वायुतत्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा 3रा व 4था चरण, स्वातीचे 4ही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टरमाइंड, आत्मविश्वासी, आकर्षक वाणी असे गुणधर्म या व्यक्तींच्या मध्ये आढळतात. तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीतील येणारी चरणाक्षरे आहेत. तूळ राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य काय दर्शवते ते आपण बघूया. तूळ राशीतील जातकांसाठी तुम्हाला या सप्ताहात आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता असेल. या राशीत जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे. कारण ग्रहांची दशा आणि दिशा यावेळी तुमच्यासाठी बरीच अनुकूल स्थितीमध्ये दिसत आहे. जर घरातील कोणी सदस्याला आरोग्याने जोडलेली काही समस्या चिंतित करत होती, तर या सप्ताहात त्यांच्या उपचारात योग्य बदल स्वास्थ्यात अनुकूलता आणण्यात मदतगार सिद्ध होईल. या सप्ताहात तुम्हाला कोणाच्या सोबत नवीन परियोजना किंवा पार्टनरशिपच्या व्यवसायाला सुरू करणे टाळले पाहिजे. शक्यता आहे की तुम्हाला भविष्यात नुकसान उचलावे लागेल. आपल्या शैक्षणिक राशी भविष्याला जाणले असता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेत यश मिळेल. या काळात तुमचे कुटुंबही तुम्हाला प्रोत्साहित करताना दिसेल. तुम्हाला आपल्या कुठल्या शिक्षक किंवा गुरूकडून एक उत्तम पुस्तक किंवा ज्ञानाची कुंजी भेट स्वरूपात प्राप्त होईल. वृश्चिक राशी ही राशी चक्रातील 8वी रास. या राशीचे चिन्ह विंचू. अ, जलतत्वाची राशी. राशीस्वामी मंगळ. लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात. यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो, परंतु मन साफ असते. इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते. या राशीत कायदा, जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, लीडर, प्रकृती प्रेमी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व या राशीत आढळतात. खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह वृश्चिक राशीकरिता उत्तम राहणार. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात असाल, तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे. कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. आपण आपल्या मित्रांच्या गरजेपेक्षा जास्त करत असल्याचे नेहमीच पाहिले जाते. जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी इच्छुक होते, तर या सप्ताहात तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. तुम्हाला कार्यक्षेत्र संबंधित विदेश यात्रेवर जावे लागू शकते. यामुळे तुम्ही उत्तम नफा करू शकता. आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्याचा रस्ता शोधू शकता. म्हणून याकडे निःसंकोच प्रयत्न करत राहा. या सप्ताहात तुमचीही मेहनत कराल. तुम्ही जीही मेहनत कराल, तुम्हाला त्यानुसारच तुम्हाला चांगल्या व यशस्वी फळाची प्राप्ती होण्याची शक्यता दिसत आहे. म्हणून सुरुवातीपासूनच मेहनतीसाठी तयार राहा आणि आपल्या प्रयत्नांना गती देऊन आपले मन आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित ठेवा. नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नियमित हनुमान चालीसाचा पाठ अत्यंत फायदेशीर आहे. धनुराशी त्यांच्या इंग्रजीतील नाव सॅजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो. वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग धड घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते.
या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी, तर्क, लक्ष्यप्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. धनु राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया. धनु राशीतील जातकांसाठी या सप्ताहात तुमच्या आरोग्य संबंधित काही समस्या येऊ शकतात. यामुळे यात्रा करणे तुमच्यासाठी अ, ठीक नसेल. अशात सर्वात अधिक तुमच्या आरोग्याला महत्त्व देऊन यात्रा करणे टाळा. नोकरीची च्या संदर्भात पाहिले असता या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळी खूप सकारात्मक परिणाम मिळतील. शक्यता आहे की ज्या प्रमोशनची तुम्हाला बऱ्याच काळापासून इच्छा होती, ती तुम्हाला या सप्ताहात आपल्या मेहनत आणि लगनने प्राप्त होऊ शकेल. तथापि यासाठी तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष आपल्या इच्छा ठेवण्याची आवश्यकता असेल. ते विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत, त्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. खास करून या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुम्ही जे मेहनत कराल, परंतु यानंतर तुम्ही कमी मेहनत करूनही देखील तुम्हाला चांगले गुण प्राप्त होतील. उपाय नियमित ओम गुरुवे नमःचा 21 वेळा जप करा. उपाय पुन्हा एकदा सांगतो, नियमित ओम गुरुवे नमःचा 21 वेळा जप करा. मकर राशी, उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य 22 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो. वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर हे 3 पृथ्वी चिन्हापैकी एक आहे. मकर राशीवर शनी ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे. मकर राशीतील लोकांमध्ये गुणधर्म या राशी परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे, कठोर, परिश्रमी. खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे. मकर राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य. आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल. या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय करण्यात यश मिळेल. ते तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल. यामुळे तुमचे डोळे भरून येताना दिसतील. यावेळी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या गैरसमजाचे शिकार बनण्यापासून बचाव मिळेल. याच्या व्यतिरिक्त या सप्ताहात तुम्हाला सामान्यापेक्षा कमी मेहनत करावी लागेल. कारण या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील. यामुळे तुमची स्थिती उत्तम होईल. या सप्ताहात उच्च शिक्षण क्षेत्रात तुम्ही खूप उत्तम प्रदर्शन करू शकतात आणि या हेतू जर तुम्ही विदेशात जाण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यातही तुम्हाला उत्तम यश मिळण्याचे योग बनत आहे. परंतु आपले सर्व कागदपत्र पूर्ण ठेवा आणि सर्व गरजेचे फॉर्म वेळोवेळी भरत राहा. कुंभ राशी या राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचा दुसरा चरण आणि शततारका हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे पहिले 30 चरण येतात. स्वभाव या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात. ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्वाची रास आहे. त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. या राशीत योगी, तपस्वी, सत्यखोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय असे गुणधर्म कुंभ राशीतील लोकांमध्ये आढळतात. तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. कुंभ राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य. या आठवड्यात तुम्हाला पाया संबंधित दुखणे असेल, तर अधिक काळजी घ्यावी लागेल. या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहे. या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही या अतिरिक्त धनाला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकतात. इतरांचे मन वळविण्याची आपली क्षमता या आठवड्यात कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. म्हणूनच इतरांवर त्यांचे निर्णय लादण्याची ऐवजी आपली स्वतःची क्षमता वापरून इतरांना राजी करूनच कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचवा. या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याचा साथ देण्याचे कार्य करेल. या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्व आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल. ग्रहांची शुभ ग्रहस्थिती तुमच्यासाठी या सप्ताहात खूप भाग्यशाली राहणार आहे. यासोबतच जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले आहे, तर तुमच्यासाठी सप्ताहाचा मध्य आणि अंतिम भाग खूप शुभ सिद्ध होईल. कारण यावेळी तुम्हाला प्रत्येक विषयाला योग्य समजण्यात काही कठीण समस्या येणार नाही. पुढील राशी मीन. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे, त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी 30 अंशाचे असे 12 भाग केले आहेत.
मीन राशी 12व्या भागात येते म्हणून ही राशी 12 या आकड्याने दर्शवितात. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता असे गुणधर्म मीन राशीतील लोकांमध्ये आढळतात. तसेच मीन राशीतील लोकांमध्ये खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. मीन राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य या आठवड्यात पालकांचं या आरोग्याची काळजी मुख्य कारण असू शकते. पालकांच्या आरोग्याची काळजी मुख्य कारण असू शकते. आर्थिकदृष्ट्या वेळ चांगला आहे. नवीन कौटुंबिक संबंधित जबाबदारीमुळे आपल्या सर्व योजना विस्कळीत होऊ शकतात. यावेळी आपण स्वतःला घरगुती कार्यात अडकलेल्यासारखे वाटेल, जेणेकरून आपण कदाचित असेही विचार करू शकता, की आपण स्वतःला म्हणावा तितका वेळ देऊ शकत नाही. यामुळे थोडा राग आपल्या स्वभावात देखील दिसू शकतो. दुसऱ्याकडून सल्ला घेणे बऱ्याच वेळा आपल्या उत्तम निर्णय घेण्यात मदत करते. सोबतच यामुळे आपल्या जीवनात उत्तम बदलही येतात. परंतु या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक असुरक्षेची भावना तुम्हाला दुसऱ्याकडून सल्ला घेण्यास थांबवेल. यामुळे तुम्ही अ, एकटेच बरेच मोठे निर्णय आणि गरजेचे निर्णय घेण्यात बाध्य व्हाल. या सप्ताहात आपल्या गुरूंच्या ज्ञानाचा लाभ घेऊन त्यांची मदत आणि सहयोग घेण्यापासून अजिबात घाबरणार नाही. कारण या काळात त्यांचे ज्ञान आणि अनुभवच तुम्हाला या विषयांना समजण्यात तुमची मदत करेल. यामुळे तुम्ही भविष्यातील प्रत्येक परीक्षेत उत्तम प्रदर्शन करू शकाल. एवढे एवढे बोलून मी माझा साप्ताहिक राशी भविष्य हा भाग येथेच संपवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. शेवटपर्यंत ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू.